कोणताही कार्यक्रम म्हटला की त्या कार्यक्रमाला अध्यक्षांची आवश्यकता असते आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य लतिका मनोज मॅम, शाळेचे व्यवस्थापक, 2 सुपरवायझर. आज राष्ट्रीय विज्ञान दिन आणि मराठी भाषा दिन दोन्ही एकत्रित साजरा करत आहोत. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या आणि मराठी भाषेच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. मराठी भाषा दिन कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण साजरा करत असतो. हा अतिशय महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे की एका लेखकाच्या, एका कवीच्या, एका नाटककाराच्या दिवशी आपण आपल्या मराठी भाषेचा गौरव दिन म्हणून साजरा करतो. ही अतिशय महत्त्वाची बाब आपल्याला या ठिकाणी दिसून येते. कवी, नाटककार, जीवनलहरी, विशाखा, समिदा, सोगत, हिमरेषा, वादळवेल, मारवा, किनारा अशा अनेक कविता संग्रह विष्णू वामन शिरवाडकरांनी, विदूषक, वैजयंती आणि राजमुकुट असे विविध नाटके विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहिलेली आहेत. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमचार्य जीवना, प्रभू आमचार्य जीवना. सुमनात तू गगनात तू ताऱ्यामध्ये फुलतोस तू, गगनात तू ताऱ्यामध्ये फुलतोस तू, सधर्म जे जगतामध्ये सर्वात वसतोस तू. चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना, चोहीकडे रूपे ही तुझी जाणीव माझ्या मना. अशा प्रकारे त्यांनी सर्वात्मका शिवसुंदरा या कवितेमधून ईश्वराचं वर्णन, ज्या ज्या ठिकाणी तुझं नाम घेतलं जाईल त्या त्या ठिकाणी तुझा आदिवास आपल्याला बघायला मिळतो, असं सुंदरसं वर्णन सर्वात्मका शिवसुंदरा या कवितेमधून कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर यांनी केलेलं आपल्याला आढळून येतं. पहा, ज्यांच्यावर द पुंडे या महान प्राध्यापकानं कुसुमाग्रजांवर PhD केलेली आहे. एका कवीवर, एका लेखकावर, एका नाटककारावर PhD करणं फार काठिण्य पातळीची गोष्ट असते, परंतु तरी सुद्धा द पुंडे यांनी कुसुमाग्रजांवर PhD केली. ही फार महत्त्वाची, आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आपल्याला आढळून येते. पहा, कुसुमाग्रजांना 2 गोष्टीची फार आवड होती, अभिनय आणि क्रिकेट. क्रिकेट म्हणलं की आज आपल्या सर्वांना फार, आपला जरी राष्ट्रीय खेळ हॉकी असला परंतु आपल्यामध्ये क्रिकेटची आवड फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. असंच एक वेळेस भारताचा अष्टपैलू फलंदाज वीरेंद्र सेहवाग, ज्याच्या नावानं विरोधी टीममधले सर्व गोलंदाज घाबरून जायचे, एक वेळ त्याची मुलाखत सुरू झाली आणि मुलाखतीमध्ये त्याला प्रश्न विचारला गेला की ज्या वेळेला तुम्ही नवीन असताना भारतीय टीममध्ये सामील झाले होते त्यावेळेला तुम्हाला इंग्रजी भाषा येत नव्हती, त्यावेळेला काय करत होते? त्यावेळेस वीरेंद्र सेहवागनं उत्तर दिलं होतं, हे आपण सर्वांनी ऐकण्यासारखं होतं की वीरेंद्र सेहवाग म्हणला होता की मला जरी इंग्रजी भाषा येत नव्हती परंतु मला माझी मातृभाषा येत होती, ही माझ्यासाठी सर्वात अभिमानाची गोष्ट होती. पहा, जर भारताच्या स्टार फलंदाजाला आपल्या मातृभूमीविषयी अभिमान असेल तर आपण महाराष्ट्रात जन्माला आलेलो आहोत, तर आपल्याला आपल्या मातृभूमीविषयी अभिमान असायलाच पाहिजे. ही आपल्यासाठी सर्वांसाठी महत्त्वाची बाब आहे. पहा, विष्णू वामन शिरवाडकरांना अभिनयाची फार आवड होती, अभिनेता व्हायचं होतं. दिसायला विष्णू वामन शिरवाडकर तसे अभिनेत्यापेक्षा काही कमी नव्हते, परंतु त्यांना जरी अभिनेता, नट होता नाही आलं, पण आप्पा बेलवड सारखा नट सम्राट मात्र विष्णू वामन शिरवाडकरांनी घडवला. ही फार मोठी अभिमानाची गोष्ट होती. एकदा वि स खांडेकर, ज्यांनी ययाती नावाची कादंबरी लिहिलेली आहे, तर वि स खांडेकरांनी विष्णू वामन शिरवाडकरांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये सांगितलं की तुमच्या कवितांचा संग्रह पाठवा, तुमच्या कवितांची कात्रणं पाठवा, मला ते प्रसिद्ध करायचे आहे. ते पत्र आल्याच्या नंतर विष्णू वामन शिरवाडकरांनी जेवढे कात्रणं त्यांच्याकडे होते तेवढे कात्रणं वि स खांडेकर उर्फ विष्णू सखाराम खांडेकर यांना पाठवले आणि ते कात्रणं पाठवल्याच्या नंतर ते कात्रणं थोडे कमी पडले. परत वि स खांडेकरांचं पत्र आलं, त्यावेळेस कवी कुसुमाग्रज यांनी सांगितलं की माझ्याकडे जेवढे होते तेवढे मी कात्रण आपल्याला पाठवलेले आहे. मग त्यांनी जेवढ्या कविता खांडेकरांना पाठवल्या होत्या
आणि त्या कथांची प्रसिद्धी पब्लिकेशन केलं. आणि नंतर खांडेकरांना एक प्रश्न विचारला गेला होता की खांडेकर साहेब, तुमच्यानंतर साहित्य क्षेत्रामधील जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळायला पाहिजे? तर त्यावेळेस वि. स. खांडेकरांनी उत्तर दिलं होतं की माझ्यानंतर जर हा पुरस्कार कोणाला मिळायला पाहिजे तर तो कुसुमाग्रज, कविवर्य कुसुमाग्रज यांना मिळायला पाहिजे. बघा, म्हणजे प्रत्येक गुरुला आपल्या शिष्याविषयी अभिमान असतो आणि प्रत्येक शिक्षकाला सुद्धा आपल्या विद्यार्थ्याविषयी अभिमान असतो की आपला विद्यार्थी हा हिऱ्यासारखा चमकला पाहिजे, हिऱ्यासारखा घडला पाहिजे. परंतु आजची परिस्थिती बदलली. जर एखादा शिक्षक जर एखाद्या विद्यार्थ्याला चिडला, बोलला, तो शिक्षकाला मागं फिरून बोलायला सुद्धा मागं पुढं पाहत. बघा, मी एकदा माझा प्रसंग सांगतो. सर, मी मुलांना होमवर्क दिला आणि दुसऱ्या दिवशी लिहून आणा म्हणून. काही जणांनी आणला, काही जणांनी आणला नाही म्हणून मी वर्गात चिडलो आणि त्याच्यानंतर वर्कशीट घेतली आणि वर्कशीटमध्ये वाक्यात उपयोग दिला होता तळपायाच्या आग मस्तकाला झाली. तर अर्ध्या मुलांनी वाक्यात उपयोग लिहिला होता की कोकरे सरच्या वया कंप्लीट केले नाही म्हणून कोकरे सरची आग तळपायाची आग मस्तकाला गेली. म्हणजे फक्त मुलं वर्कशीटमध्ये हा कधी वाक्यात उपयोग देतो आणि मी कधी कोकरे सरवर किंवा कोणत्या शिक्षकावर त्या वाक्यात उपयोगामधून राग व्यक्त करतो, ही आजच्या मुलांची आजची परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही फक्त एवढीच वाट पाहता की कोकरे सरांनी वाक्यात उपयोग द्यावा आणि एखाद्या शिक्षकांनी आमच्यावर चिडावा म्हणजे आम्ही त्या वाक्यात उपयोगामध्ये त्या शिक्षकाचं नाव टाकायला दोन्ही हाताने मोकळे. हा विनोदाचा भाग असू द्या, परंतु आपल्याला अभ्यास करणं ही काळाची गरज आहे. उगाच विष्णू वामन शिरवाडकरांचा कुसुमाग्रज नाही झाला, वि. स. खांडेकरांचा एवढी मोठी ययाती नावाची कादंबरी लिहिली, छावा नावाची कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिली, शिवाजी कोण होते पानसरे यांनी लिहिली, फकीरा नावाची कादंबरी शाहीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली. अशा कित्येक कादंबऱ्या या महान कथाकारांनी कादंबरीकारांनी घडवलेल्या आहेत. ते का असेच नाही रिकाम्या तासिकेला जर कोणी नसेल तर गप्पा मारून घडलेले नाहीये, तर यांनी त्याच्यावर विचार मंथन करून या कादंबऱ्या घडवलेल्या आहेत. जर आपल्याला तसं जीवनात कथाकार, कादंबरीकार, नाटककार, कविकार, लेखक जर व्हायचं असेल तर त्याच्यावर विचार मंथन करणं हे अतिशय काळाची गरज आहे. मराठी भाषेचं महत्त्व सांगत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला विश्वकोश तयार केला आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जर पहिला मराठी भाषेमधील मराठीतील विश्वकोश जर कोणी तयार केला असेल तर तो महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आपल्याला आढळून येतो. म्हणूनच म्हणतो, अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये जा, 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला जा, पण मायेनं बांधून दिलेली पालवामधील भाकरी मात्र विसरू नका. तसंच इंग्रजी शिका, कोणतीही भाषा शिका, कारण आज काळाची गरज आहे. परंतु जी आपली मातृभाषा आहे तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. ही बाब आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. मराठी भाषेची उंची बघत असताना ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वरीपासून तर तुकोबांच्या गाथ्यापर्यंत श्रीमंत आहे. बहिणाबाईच्या ओव्यापासून तर कुसुमाग्रज दिसून येते. पहा, कुसुमाग्रज जाऊन आज 27-28 वर्ष होत आले, तरी सुद्धा आज कुसुमाग्रजांच्या नावांचा आपण या ठिकाणी